नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार आहोत हॉटेलपेक्षा भारी पनीर मसाला. त्यासाठी सुरुवातीला मी घेतले आहेत 2 कांदे, 3 टोमॅटो आणि 2 आल्याचे तुकडे. एका पातेल्यात तेल घालून त्यामध्ये कांदा आणि टोमॅटो, मीठ आणि पाणी घालून छान शिजवून घ्यायचं आहे. लक्षात ठेवा, कांदा, टोमॅटो आणि आलं आपल्याला भाजून घ्यायचं नाही, तर शिजवून घ्यायचं आहे. हे सर्व शिजत आहे तोपर्यंत मी इथं पाव किलो पनीरचे असे बारीक तुकडे करून घेतले आहेत. त्यानंतर 1 वाटी साईसोबत दूध घेऊन पनीर बटर मसाल्याचं 1 पॅकेट त्यामध्ये टाकून अशी ग्रेव्ही बनवून घेतली आहे. कांदा टोमॅटो शिजल्यानंतर थंड करून त्याची मिक्सरच्या भांड्यातून एकदम बारीक पेस्ट करून घ्यायची आहे. नंतर फोडणीसाठी मी एका कढईमध्ये 1 चमचा बटर आणि 1 चमचा तेल घेतलं आहे. तुमच्याकडे बटर नसेल तर तुम्ही फक्त तेल वापरू शकता. तेल तापल्यानंतर त्यामध्ये 1 चमचा जिरं आणि 3-4 तमालपत्र घालून मिक्सरमधून वाटून घेतलेली ग्रेव्ही घातली. ग्रेव्ही थोडी भाजल्यानंतर त्यामध्ये 1 चमचा लाल मिरची पावडर, 1 चमचा घरगुती चटणी, चवीपुरतं मीठ आणि आपण बनवून घेतलेली दुधामधली ग्रेव्ही घालून छान शिजवून घेतलं. नंतर त्यामध्ये थोडं गरम पाणी आणि पनीर घालून 5 ते 10 मिनिटं पनीर शिजण्यासाठी ठेवून दिलं. अशा पद्धतीने बनवलेली भाजी हॉटेलपेक्षा भारी लागते. तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि रेसिपी आवडली असेल तर आपल्या चॅनलला लवकर सबस्क्राईब करा.